मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मधू घरातील सर्वांवर अगदी बारीक लक्ष ठेवत असते, कारण ती सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधून सगळं फुटेज चेक करत असते की कोण काय करतंय, नक्की कोण कुठे जातंय, कोण घरी येतंय, कोण नाही, या सगळ्या गोष्टींवर तिचं अगदी बारीक लक्ष असतं. कामाच्या मदतीने तिने सर्व घरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले असतात. त्याचवेळी ते फुटेज चेक करत असताना तिच्या लक्षात येतं की रेश्मा आणि ऋतुजा या दोघीही तिथे हॉलमध्ये मस्त अशा चहा पीत बसलेल्या आहेत. परंतु चहा पिता पिता त्यांची नजर सीसीटीव्ही कॅमेरा नक्की कुठे सापडतोय का, नक्की कुठे तो सीसीटीव्ही कॅमेरा लावलाय याकडे असते. तर त्या दोघीही आता मस्त चहा पीत बसलेल्या असतात आणि इकडे तिकडे पाहत असतात. दुसरीकडे मधूचं लक्ष त्या दोघींकडे असतंच. काही वेळानंतर त्या दोघींचा आता चहा पिऊन होतो. मग आता रेश्माला ऋतुजा विचारते, काय ग, तेवढं पुस्तक देतेस का मला? रेश्मा ते पुस्तक घेते आणि म्हणते की आई मी येते हा, असं म्हणून ती आता रूममध्ये जाण्याचा प्रयत्न करते. ती नजर मात्र आता त्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याकडेच असते. काही वेळानंतर आता इकडे सिंधू ही तिच्या रूममध्ये येते. ती कुणाबरोबर तरी फोनवर बोलत असते. तेव्हा फोनवर ती बोलतीये हे सगळं मधूला समजलेलं असतं. मग आता सिंधू सारखी वर छताकडे पाहत असते की कुठे सीसीटीव्ही कॅमेरा लावला आहे. अगदी बारीक निरखून सिंधूचं लक्ष असतंच की नक्की हिने कुठे लावला असेल तो सीसीटीव्ही कॅमेरा. फोनवर बोलण्याचं फक्त सिंधू नाटक करत असते आणि मग काही वेळानंतर फोनवर बोलता बोलता ती आता बाहेर जाण्याचा प्रयत्न करते. मग आता मधू ही दुसरं सीसीटीव्ही फुटेज चेक करू लागते. जेथे रेश्मा आणि ऋतुजा असतात ना, त्या फुटेज ती पाहू लागते. इकडे ऋतुजा आणि त्याचबरोबर रेश्मा या दोघीही रूममध्ये येतात. तेव्हा रेश्मा म्हणते, थांबा हा आई, असं म्हणून ती आता आरशाजवळ जाते, स्वतःचे केस सावरते. तर ऋतुजासुद्धा काहीतरी आपलं काम करण्याचं नाटक करत तिची नजर सारखी इकडे तिकडे असते, जेणेकरून तो सीसीटीव्ही कॅमेरा दिसेल याकडे. मग आता मधू म्हणते, यांचं नक्की काय चाललंय कळत नाहीये. दुसरीकडे मधूला आता काही कळतच नसतं, कारण या तिघीही एवढी दिशाभूल तिची करत असतात ना, ते मधूला काही समजतच नसतं. काही वेळानंतर आता उगीच उषा नीट करण्याचं नाटक रेश्मा करत असते आणि तो सीसीटीव्ही कॅमेरा कुठे आहे हे शोधत असते. ऋतुजा म्हणते, अगं रेश्मा चल ना, आता किती काम करत बसलीस, असं म्हणून त्या दोघीही बाहेर येतात. तर इकडे सिंधू आता हॉलमध्ये आलेली असते आणि अजूनही ती फोनवरच बोलत असते. एरझऱ्या घालत फोनवर बोलत सिंधूची नजर मात्र अगदी तीक्ष्ण सीसीटीव्ही कॅमेरा कुठे लावलाय हे शोधत असते. त्याच वेळी आता मधू म्हणते की ही सिंधू नक्की काय शोधत असेल कळत नाहीये मला, सारखं तिचं लक्ष इकडे तिकडे आहे, म्हणजे काहीतरी शोधण्याचा प्रयत्न करते असे तिचे डोळे सांगतायत. तेव्हा ती सिंधूबद्दल विचार करते. तेव्हा सिंधू आता इकडे विचार करत असते, या मधूने नक्की सीसीटीव्ही कॅमेरे कुठे लावले असतील. तेव्हा आता तिला आठवत असतं की मामाने तर सांगितलं आहे घरामध्ये सगळं राघवच्या आवडीचं जेवण बनवताय. तेव्हा आता तिच्या लगेच लक्षात येतं की जेथून डायनिंग टेबल व्यवस्थित दिसतोय आणि किचनसुद्धा, अशा ठिकाणीच तो सीसीटीव्ही कॅमेरा लावला असेल. बरोबर, आत्ता मला क्लिक झालं, असं मनातच आता सिंधू म्हणते. आता अशी जागा म्हणजे, असं म्हणून सिंधू आता त्या जागेकडे पाहते, तर खरोखरच तेथे आता सीसीटीव्ही कॅमेरा असतो. म्हणूनच आता सिंधू तो कॅमेरा पाहून खूप घाबरते आणि मग नंतर आपलं फोनमध्ये बोलण्याचं नाटक करत, हसण्याचं नाटक करत ती मधूला काहीही कळू देत नाही, कारण तिला आता दाट संशय आलेला असतो की आपल्यावर सतत मधू ही नजर ठेवून आहे आणि मामासुद्धा. त्यामुळेच त्यांनी मगाशी एवढं परफेक्ट घरामध्ये काय काय जेवण बनवलं होतं ते सांगितलंय. तर आता सिंधू फोनवर बोलत बोलत तशीच किचनकडे वळते आणि किचनमध्ये गेल्यानंतर आता ती पुन्हा फोनवर बोलत इकडे तिकडे तो कॅमेरा कुठे आहे, जेणेकरून जिथून गॅस दिसेल ती दिशा ती शोधू लागते. आणि मग दुसरीकडे मधू म्हणते, बापरे, ही सिंधू नक्की काय शोधत असेल, मला तर असं वाटतंय हिला त्या सीसीटीव्ही कॅमेराबद्दल तर समजलं नसेल. हाच विचार ती करत करत आता खूप घाबरते. त्यानंतर आता सिंधूला इकडे तो सीसीटीव्ही कॅमेरा बरोबर दिसतो, त्यामुळे सिंधू आता त्या कॅमेऱ्याकडे पाहू लागते. इकडे मधूची मात्र आता तारांबळ उडालेली असते, कारण सिंधूने बरोबर सीसीटीव्ही कॅमेरे कुठे आहेत ना ते शोधून काढलेले
पकडलेलंच असतं. त्यानंतर सिंधू आता कुठेतरी जाते तेव्हा आता ती सगळे CCTV फुटेज चेक करते तर कुणीच तिला दिसत नसतं. कारण मघापासून हॉलमध्ये आणि त्याचबरोबर रूममध्ये असणारे सर्वजण अचानक कुठे गायब झाले हा प्रश्न तिला पडतो. त्यानंतर आता मधूला हे गोष्ट समजलेली असते की मामाने पूर्णपणे घोळ घातलेला आहे. कारण मामाने मगाशी ज्या पदार्थांची नावं सांगितली त्यामुळे सिंधूला डाऊट आला आणि आता सिंधूला समजलंय की घरामध्ये CCTV कॅमेरे लावलेले आहेत. मग आता घरात CCTV कॅमेरे लावल्यामुळे घरातील सर्व नक्की प्लॅन काय आहेत ते समजत होते. परंतु आता सगळा घोळ होणार कारण सिंधू काही गप्प बसणार नाही. ती ओव्हर स्मार्ट आहे. पण आता या क्षणी ती कुठे गेली असेल हाच प्रश्न तिला पडतो. आता सिंधू ही एक सीडी घेऊन येते आणि त्या सीडीवर चढते. हळूहळू चढत चढत तो CCTV कॅमेरा काढण्याचा प्रयत्न करत असते. ती आता त्या शिडीवर पूर्णपणे चढल्यानंतर तो CCTV कॅमेरा काढण्याचा जेव्हा प्रयत्न करते ना तेव्हाच नेमका तिचा आता तोल सुटतो आणि तो कॅमेरा तसाच राहतो. तो फक्त दुसऱ्या दिशेने वळतो. त्याच वेळी आता ती डायरेक्ट जमिनीवर खाली पडणार. तेवढ्यातच राघव तिथे येतो आणि तिला आपल्या मिठीत घेतो. सिंधू राघव एकमेकांकडे पाहू लागतात. तर दुसरीकडे आता बरोबर मधूला समजतं कोणीतरी सिंधूला आता खाली पकडलंय. त्यामुळे ती आता अगदी निरखून पाहू लागते. काही वेळानंतर आता मधू ही खूप घाबरते कारण आता राघवच तो आहे हे सत्य तिला समजतं. मग आता ती गालातच हसते आणि म्हणते की मला माहीत होतं तो राघवच आहे म्हणून. इकडे सिंधू आणि राघव एकमेकांकडे पाहून मात्र आता हसू लागतात कारण राघवने बरोबर सिंधूला आता पकडलेलं असतं आणि हे सगळं काही मधूला दिसतं. त्यामुळे मधू आता खूपच खुश होते आणि मग म्हणते की मला माहीत होतं राघव तिथेच असणार आहे त्याच घरामध्ये. आता सिंधू तू स्वतःला खूप ओव्हर स्मार्ट समजते ना पण तू माती खाल्लीसच कारण राघवचा चेहरा या फुटेजमध्ये अगदी स्पष्टपणे दिसतोय. पुढे ती आता म्हणते अगं सिंधू मी तुला कधीच जिंकू देणार नाही. आत्ताच्या आता मामाला सांगायला हवं की राघव त्याच घरामध्ये आहे म्हणून. तेव्हा आता मधू फोन करत सांगते मामा राघव त्याच घरात आहे आणि तिथेच आहे. मला पुरावा आता मिळाला आहे. मी सांगितलं आहे ना मामा तसंच एक्झॅक्टली कर असं मधू आता मामाला सांगते आणि फोन ठेवून खूपच खुश होते. आता मधूला माहीतच नसतं की ती स्वतःच्याच जाळ्यात अडकलीये म्हणून. स्त्रीकडे श्रीकांत आता कमिशनर साहेबांना लगेच भेटायला जातो आणि भेटल्यानंतर सांगतो की मला एका विषयावर तुमच्याशी बोलायचंय. कमिशनर साहेब म्हणतात हो बोला ना. मग आता राघव रत्न पारखींबद्दल बोलायचंय असं आता लगेच श्रीकांत म्हणू लागतो. कारण मला असं वाटतंय ना पोलिसांची दिशाभूल करून राघव रत्न पारखी हे स्वतःच्याच घरात लपले आहेत. म्हणजे त्यांची बायको आहे ना ती त्यांना अंधारात ठेवतीये. त्यावेळी आता मिस्टर धर्माधिकारी तुम्ही खूप मोठा आरोप राघव रत्न पारखींवर करताय हे लक्षात ठेवा असं कमिशनर साहेब म्हणतात. एकतर पोलिसांची दिशाभूल कोण करतंय ते नाव तरी सांगा. तेव्हा श्रीकांत म्हणतो कायद्याचे रक्षण करणारे ना त्याच्या मर्जीनुसार कायद्यालाच वळवतायत. तेव्हा कमिशनर साहेब म्हणतात मिस्टर धर्माधिकारी तुम्ही अजिबात कोड्यात बोलू नका ही तुम्हाला लास्ट वॉर्निंग आहे. त्यावेळी आता धर्माधिकारी म्हणतो की सर मला एक गोष्ट सांगा की जिवंत माणसाची बॉडी सापडेलच कशी कारण राघव रत्नपारखी जिवंत आहे. खरं तर आता या क्षणी तो त्याच्या घरात येऊन बसलाय. हे जे मी तुम्हाला सांगितलं ना मगाशी ते बरोबर आहे ते खरं आहे ते सत्य आहे असं म्हटल्याबरोबरच कमिशनर साहेबांना प्रचंड धक्का बसतो. मी हे तुम्हाला खात्रीने सांगतोय असं आता जेव्हा श्रीकांत म्हणतो तेव्हा तुम्ही कोणावर आरोप करताय हे तुमच्या लक्षात आहे ना असं रागातच कमिशनर साहेब विचारतात. तेव्हा आता धर्माधिकारी वकील म्हणतो मी पूर्णपणे शुद्धीत बोलतोय आणि मी एक वकील आहे एवढंही लक्षात ठेवा. मी आजपर्यंत एकही कुठलाही पुरावा असल्याशिवाय कुणावर आरोप सुद्धा करत नाहीये. इतकं मोठं आणि बेजबाबदार स्टेटमेंट मी करेल असं तुम्हाला वाटतं का? त्यानंतर श्रीकांत हा लगेच तो पेनड्राईव्ह कमिशनर साहेबांकडे देतो. तेव्हा कमिशनर साहेब तो पेनड्राईव्ह आता लॅपटॉपला जॉईन करतात आणि लगेच ते CCTV फुटेज पाहू लागतात. आता त्या CCTV फुटेजमध्ये ना फक्त घरातील सर्वजण खूप रडत आहेत हेच दिसत असतं. असा एकही पुरावा नसतो की ज्यामध्ये राघव स्पष्टपणे दिसेल.
असं आता समजल्यानंतर कमिशनर साहेब हे खूपच चिडतात आणि म्हणतात की धर्माधिकारी वकील, तुमच्याकडून ही अपेक्षा नव्हती, कारण तुम्ही खूप मोठे सिनियर वकील आहात, समजलं. अहो, तुम्ही हे CCTV फुटेज मला दाखवताय? एखाद्या कुटुंबाच्या इमोशन्सची तुम्ही खेळताय का? अहो, रत्नपारखी कुटुंबातला करता मुलगा गेलाय आणि तुम्ही त्यांच्या भावनांचा बाजार मांडलाय. तुम्हाला शोभतं का हे? यामध्ये कुठे तुम्हाला कोणता पुरावा दिसतोय ते अगोदर सांगा. मग आता मी जे CCTV फुटेज आणलं होतं त्यामध्ये राघव रत्नपारखी पूर्णपणे दिसतोय, असं आता धर्माधिकारी वकील म्हणत असतो. त्याचवेळी कमिशनर साहेब त्याला एक शब्दही तोंडातून काढू देत नाही आणि म्हणतात, तुम्ही जे काही केलंय ना ते अत्यंत चुकीचं. तुम्ही दिलेला जो पेनड्राईव्ह होता ना तुमच्यासमोर, तो लॅपटॉपला मी जॉईन केला आणि मग तुम्हाला दाखवला, आणि तरीही तुम्ही असं बोलताय. माझ्या कामाचा वेळ तुम्ही वाया घालवताय. काय म्हणता तुम्ही की आजपर्यंत मी एकही केस हरलेलो नाही, तुम्ही अशी जिंकता का प्रत्येक केस? तेव्हा श्रीकांत म्हणतो, मी शपथ घेऊन सांगतोय यामध्ये राघवचा व्हिडिओ होता. तेव्हा मग कुठे गेला तो व्हिडिओ, असा आता कमिशनर साहेब विचारतात. त्या श्रीकांतच्या डोक्यातच मुंग्या येतात, कारण सिंधूने असा काही डाव टाकलेला असतो हे त्याला माहीतच नसतं. जेव्हा तो पोलीस स्टेशनमध्ये सगळे पुरावे घेऊन, तो पेन ड्राईव्ह घेऊन येत असतो ना, त्याचवेळी सिंधू ड्रेस घालून आणि आपला चेहरा पूर्णपणे झाकून तेथे आलेली असते आणि मुद्दामच श्रीकांतच्या हाताला धक्का देते. आता श्रीकांतच्या हातातून तो पेन ड्राईव्ह त्याचबरोबर सर्व फाईल्स या खाली पडतात आणि मग सिंधू काही न बोलता फक्त हाताचा इशारा करून मी हे सगळं काही व्यवस्थित तुमच्या हातात देते असं म्हणते. त्यावेळी श्रीकांत हा तिच्याकडे पाहतच राहतो आणि मग सिंधूने तेव्हाच तो पेन ड्राईव्ह अदलीबदली केलेला असतो आणि ही गोष्ट आत्ता श्रीकांतला समजलेली असते की किती चलाकीने सिंधूने हे सगळं काही केलंय. आता त्याचे प्रयत्न हे सुद्धा सिंधूने हाणून पाडलेले असतात, त्यामुळे त्याच्याकडे आता पुरावा नसतो आणि बोलायला काहीही नसतं. मग आता कमिशनर साहेब म्हणतात, तुमचं झालं असेल तर तुम्ही येऊ शकताय. मग आता हो मी येतो हा, असं म्हणून तो शांतपणे आपल्या फाईल्स घेऊन, तो पेन ड्राईव्ह घेऊन तिथून जायला निघतो. त्यानंतर श्रीकांत आता जेव्हा तिथून जाऊ लागतो तेवढ्यातच आता सिंधू तेथे येते आणि विचारते, सर आत येऊ का? मग कमिशनर साहेब म्हणतात, हो या ना. मग आता सिंधू आल्याबरोबर ते तिला बसायला सांगतात. तेव्हा श्रीकांत वकील आता जरा एकदम शांतच असतो, कारण तो आता रिकामा हात घेऊन मधूकडे निघालेला असतो. पण सिंधू येत असतो तो जरा थबकतो आणि विचारतो, काय? मग आता सिंधू त्याच्याकडे दुर्लक्षच करते. सिंधू आता तिथे बसते आणि रडत असते आणि म्हणते, सर तुम्हाला तर माहीतच आहे नक्की काय घडलंय, आमच्या घरातील परिस्थिती नक्की काय आहे, कारण राघव गेल्यापासून कुणाचंच मन कशात लागत नाही आहे. घरचे सर्वजण कसे आहेत ना हे तुम्हाला अजून माहीत नाही. सतत TV वर बातमी दाखवली जातीये की राघवचा मृत्यू झाला आहे, परंतु त्यांची डेड बॉडी अजूनही घरी आलेली नाही. सर काय करावं ना हेच कळत नाहीये. सगळीकडून दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतायत. अहो, तुम्हाला माहीत नसेल, परंतु माझ्या घरच्यांची अशी अवस्था झाली आहे ना, आणि माझी सुद्धा अशी अवस्था झाली आहे ना, घरच्यांना सावरू की मी स्वतः सावरू. घरातील कर्ता पुरुष आहे राघव. अहो, तुम्हाला समजत असेल की कर्ता पुरुष जाण्याचं दुःख काय असतं, असं म्हणून ती खूपच रडू लागते. तेव्हा आता सिंधूला असं पाहून कमिशनर साहेबांनाच खूप वाईट वाटतं. ते म्हणतात, पाणी घे सिंधू. मग आता ती म्हणते, राहू द्यात, पाणी वगैरे मला काहीही नको. पुढे आता ती सांगते की माझ्या घरचे सर्वजण, माझी सासू काकू, त्याचबरोबर ऋतुजा काकू, रेश्मा, हे सर्वजण नीट झोपत सुद्धा नाहीयेत की जेवत सुद्धा नाहीयेत आणि आमच्या अशाच परिस्थितीचा गैरफायदा घेण्यात येतोय सर. तेव्हा कमिशनर साहेब आता सिंधूकडे पाहू लागतात. नक्की तिला काय म्हणायचंय हेच त्यांना समजत नसतं. तेव्हा कोण पाळत ठेवते, मला नाव सांग अगोदर त्याचं, असं रागातच जेव्हा आता ते म्हणतात तेव्हा आता सिंधू खूप रडत असते. मग आता श्रीकांत वकील पूर्णपणे घाबरून जातो, हादरून जातो. त्याला आता काहीही समजत नाही, काय करावं, इथून पळ तरी कसा काढावा तेही कळत नाही, कारण आता सिंधूने जर माझं नाव घेतलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो हे बरोबर त्याला समजलेलं असतं आणि तो आता चलबिचल होतो. कितीही वाटत असलं तरी ह्या
क्षणी तो तिथून जात नाही, कारण संशयाची सुई त्याच्याकडे फिरेल म्हणून. मग आता सिंधू खूप रडते आणि म्हणते, पहा ना, आम्ही एवढे इमोशनल आहोत, आमच्यावर काय दुःखाचा डोंगर कोसळलाय आणि आमच्या घरात इथे CCTV कॅमेरे लावतायत, ते पण आमची परवानगी नसताना सर. आता कमिशनर साहेब विचारत असतात, अगं सिंधू, कोण आहे CCTV कॅमेरे लावणारा, ते तरी सांग ना मला. आता सिंधू ही गप्प बसते. तिने बरोबर प्लॅन करून धर्माधिकारी वकिलाला अडकवलेलं असतं. आणि मग कमिशनर साहेब विचारतात, धर्माधिकारी, हे पहा, तुम्ही आत्ता जे CCTV फुटेज घेऊन आला होतात ना इथे, ते यांच्या घरात त्यांच्या विना परवानगीने लावलेत ना, बरोबर ना? याचा अर्थ रत्न पारखींच्या घरी CCTV कॅमेरे तुम्ही लावलेत, बरोबर ना? असं जेव्हा आता कमिशनर साहेब सिंधू समोरच त्याची पोलखोल करतात, तेव्हा आता धर्माधिकारी वकिलाला काय करावं सुचत नाही. तो पूर्णपणे घाबरून गेलेला असतो, हादरून गेलेला असतो. आणि मग तो आता म्हणतो, नाही सर, ते मी नाही लावले, ते तर, असं म्हणून तो तोंडातला शब्द तोंडातच ठेवतो आणि एकदम गप्प बसून जातो. तेव्हा त्याच्या गप्प बसण्यानेच आता कमिशनर साहेबांना बरोबर समजतं की यानेच हे कांड केलंय आणि सिंधूने बरोबर धर्माधिकारी वकिलाला आता कोंडीत पकडलेलं असतं आणि कमिशनर साहेबांसमोरच एक्सपोज केलेलं असतं. तेव्हा सिंधू आता रडतच म्हणते, यांनी नाही लावले, मग कोणी लावले? कारण आमच्या घरातील CCTV फुटेज फक्त यांच्याकडेच आहे आणि ते सापडलंय. याचा अर्थ काय होतो सर? आमच्या घरी आमच्या परवानगीशिवाय यांनी CCTV कॅमेरे आमच्या घरामध्ये लावलेत. सर, हा खूप मोठा गुन्हा आहे. आमच्या इमोशन्सची खेळून यांना काय मिळतं? अहो, यासाठी आम्हाला न्याय मिळायलाच हवा सर. त्यावेळी कमिशनर साहेब म्हणतात की धर्माधिकारी, अहो, तुम्ही तर एवढे सिनियर वकील, मोठे वकील आहात, परंतु पुरावे गोळा करण्यासाठी एवढं मोठं तुम्ही कांड कराल असं मला कधी वाटलंच नव्हतं. हा खरं तर गुन्हा आहे, गुन्हा. असं म्हटल्याबरोबरच धर्माधिकारी वकील जरा घाबरतो. त्यावेळी आता तुम्ही कायद्याचं उल्लंघन केलंय आणि तुमच्या विरोधात मी आता बघा काय काय करतो ते, असं म्हणून आता कमिशनर साहेबसुद्धा कायद्याची भाषा करतात आणि लगेच धर्माधिकारी वकिलाला धडा शिकवण्याचं ठरवतात. तेव्हा आता सिंधू मात्र गालात हसते. तेव्हा धर्माधिकारी वकील मात्र रागातच तिच्याकडे पाहतो. मग आता पुढे कमिशनर साहेब म्हणतात, इथून पुढे तुम्ही रत्न पारखींच्या घराच्या 5 किलोमीटर अंतरावर सुद्धा जायचं नाहीये आणि जर तुम्ही आता नियमाचा भंग केला तर तुमच्या विरोधात मी कडक कारवाई करणार. असं आता जेव्हा कमिशनर साहेब म्हणतात तेव्हा धर्माधिकारी वकिलाचे सर्व दरवाजेच आता बंद होतात. कारण आता जर सिंधूच्या घरी गेलं नाही आणि तिच्या घरी पाळत ठेवली नाही तर मग राघवला एक्सपोज कसं करायचं हेच त्याला कळत नसतं. सिंधूने बरोबर डोक्याने हा आता त्याचा गेम केलेला असतो आणि त्याला ही गोष्ट पूर्णपणे समजलेली असते. आता धर्माधिकारी वकिलाला चांगलाच धडा शिकवून सिंधू आता घरी येते. घरी आल्यानंतर राघवला ती याबद्दल सगळं सांगते आणि मग राघव म्हणतो, यालाच म्हणतात शेरास सव्वा शेर. तेव्हा आता राघवला सिंधू म्हणते की राघव, उगीच माझं कौतुक करू नका, आयडिया तुमची होती, फक्त आम्ही फॉलो केली. तेव्हा आता राघव म्हणतो, हो अगं सिंधू, पण मला माहीत आहे ही आयडिया माझी असली तरीही काही गडबड झाली असती तर त्या प्लॅनमध्ये. मग आता सिंधू म्हणते, नाही, काहीच गडबड झाली नसती राघव, कारण आपल्या पाठीमागे गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहेत ना, आणि तुम्हीच सांगितलं ना की कधी कधी रिस्क ही घ्यावीच लागते. तेव्हा राघव म्हणतो, करेक्ट. मग पुढे आता सिंधू म्हणते, राघव, आमचा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे, कारण आम्ही जे काही केलंय ना ते फक्त तुम्ही निर्दोष आहात ना हे सिद्ध करण्यासाठी. तेव्हा राघव म्हणतो, बरं झालं हे केलं, त्यामुळे अजून एक गोष्ट सिद्ध झाली, तो श्रीकांत आता पुन्हा आपल्या वाटेला कधीच जाणार नाही. तेव्हा सिंधू म्हणते, हो ते तर खरं आहे, मधू जे काही करत होती ना ते श्रीकांत धर्माधिकारींच्या जोरावरच करत होती, पण आता त्या श्रीकांत धर्माधिकारींना कमिशनर साहेबांनी ताकीद दिली आहे, आसपास म्हणजे 5 किलोमीटरच्या आतमध्ये अजिबात यायचं नाही इथे आपल्या घरी. आता मधूची ना चारही बाजूने चांगलीच कोंडी झाली आहे, तिची सगळी प्यादी मरून पडली आहेत, आता काहीही झालं ना तरी तिला बाहेर यावं लागणारच, असं सिंधू राघवला म्हणते. तेव्हा राघव म्हणतो, हो काहीही झालं तरी आता मधू बाहेर येणार. मग सिंधू म्हणते, आपण तिला जगासमोर आणणार, तिला रंगेहात पकडणार. तेव्हा सिंधू आणि राघवने आता मधूला रंगेहात पकडण्याचा खूप मोठा असा प्लॅन बनवलेला असतो. मित्रांनो, पुढील भागामध्ये आता मधू ही खूप वैतागते आणि मामाला म्हणते, मग तू खरंच काही कामाचा नाहीये, त्यांच्या घराच्या आसपास तुला फिरकू सुद्धा ते देणार नाहीयेत, आता ना तू माझ्या काही उपयोगाचाच नाहीयेस.
आता इथून पुढे जे काही करायचं असेल ना ते फक्त मी करेन. दुसरीकडे सिंधू म्हणते, मधू मी तुझे सर्व मोहरे मारले, कारण आडून आडून तू खूप वार केलेस ग, पण आता तुला समोर यावंच लागेल. त्यानंतर आता सिंधू लगेच आपला प्लॅन सुरू करते, कारण मधू आणि तिचा माणूस आता घराबाहेर येऊन उभे राहिलेले असतात. त्याच वेळी आता सिंधू ही रेशमाला घेऊन बाहेर येते आणि त्या माणसांकडे पाहते, तेव्हा तो माणूस सिंधूकडे पाहत असतो. सिंधू आता मनात विचार करते, मधू आणि तिचा माणूस तेथेच उभे आहे, मला जी माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहे ना ती आता मी बरोबर पोहोचवेन. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.